आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। जाहीर निषेध। जत तालुक्यातील कर्जगी 4 वर्षीय मुलगीवरती एका नराधमाने अतिप्रसंग करून खून केल्याने त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे। राहुल बंडा वाघमारे, युवा नेता जत तालुका, सुभाष कांबळे आरपीआय विधानसभा अध्यक्ष, गिरीश सरजे ऑल इंडिया पॅथर सेना साजी अध्यक्ष, अमर कांबळे ऑल इंडिया पॅथर सेना कार्याध्यक्ष, विशाल वाघमारे युवा नेता जत तालुका, विशाल कांबळे सांगली, विशाल कांबळे सामाजिक कार्यकर्ते जत, सर्व आंबेडकर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पीडित कुटुंबाची कर्जगी गावी सांत्वनपर भेट घेतली। आपल्या जत तालुक्यामध्ये गुरुवारी 7 फेब्रुवारी रोजी ही अत्यंत कर्जगी गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। प्रथमतः मी आपल्या जत तालुक्यातील सर्व संघटनेच्या वतीनं जाहीर या ठिकाणी निषेध करतोय। आपल्या पूर्व भागामध्ये कर्जगी गावामध्ये या ठिकाणी एका 4 वर्षीच्या बालिकेवरती एका नराधमाने अत्यंत क्रूरपणे या ठिकाणी कृत्य करून त्या बालिकेला पूर्णपणे जीव मारलेला आहे। जीव मारून एका पोत्यात भरून या ठिकाणी पेटीमध्ये डांबून ठेवलेलं होतं। त्या कर्जगी गावामध्ये काही लोकांना हा प्रकरण कळल्यानंतर त्या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन हा आरोपी कोण आहे त्याचा शोध घेण्यासाठी आपल्या उमदी पोलीस ठाण्याचे एपीआय आदरणीय कांबळे साहेबांना ही माहिती दिली। ही माहिती दिल्यानंतर कांबळे साहेबांनी तात्काळ कर्जगी या गावाला येऊन त्या ठिकाणी चौकशी केली असता आरोपी त्यांच्यासोबतच त्या मुलीचा शोध घेत होता। अशा पद्धतीचं क्रूर घटना या कर्जगी गावाबद्दल घडल्याबद्दल या महाराष्ट्रामध्ये हे काळिमा फासणारी घटना घडलेली आहे। सर्व आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आणि जत तालुक्यामध्ये सर्वांनी या ठिकाणी अनेक संघटनांनी एकत्र येऊन जत तालुका बंद केलेलं होतं आणि गावोगावी निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। मी पोलीस प्रशासनाला आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच विनंती करतो की हे कृत्य करणारा जो आरोपी आहे ह्याच्या अगोदर देखील त्याच्यावरती अतिशय क्रूर पद्धतीने घडलेली 2 घटना त्याच्यावरती गुन्हा दाखल आहेत। ह्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्या एक बालिकेला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्याला न्याय मिळाला पाहिजे। म्हणून या ठिकाणी मी परत एकदा त्या पोलीस प्रशासनाला आणि आपल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढं विनंती करतो की या माध्यमाद्वारे तात्काळ त्यांनी देखील या आपल्या कर्जगी गावाला भेट द्यावं आणि या घटनेचं त्यांनी सखोलपणे चौकशी करून या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी। ज्या पद्धतीनं या ठिकाणी मुंबईमध्ये असणारा बदलापूर या ठिकाणी अक्षय शिंदेचं ज्या पद्धतीने एन्काउंटर झालं त्याच पद्धतीनं देखील ह्या आरोपीचं एन्काउंटर या ठिकाणी झालं पाहिजे एवढं मी प्रशासनाला या माध्यमातून आवाहन करतो। या ठिकाणी हा जत तालुक्यामध्ये असणारा दुष्काळी या ठिकाणी भाग असलेला कर्जगी गावामध्ये असं अत्यंत क्रूर पद्धतीने ही घटना घडलेला आहे। या घटनेचा पडसाद पूर्णपणे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उमटलेला आहे। आम्ही या संघटनेच्या वतीनं एवढंच सांगू इच्छितो त्या आरोपीला फाशीची शिक्षा नाही झाली तर कठोर पद्धतीनं त्यावर शिक्षा नाही झाली तर या जत तालुक्यातील सर्व संघटनांनी एकत्रित येऊन आपण तीव्र आंदोलन करून त्याला त्याला आमच्या पद्धतीनं काय शिक्षा द्यायचं आपण देऊ असं मी खडसावून या शासनाला आणि प्रशासनाला सांगू इच्छितो। एवढं बोलून मी थांबतो, 2 शब्द थांबतो। जय हिंद। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।